हॅलो, हाय, नमस्कार. आज छानपैकी अशी एकदम ताकाच्या कढीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते. खूप साधी, सिंपल, एकदम मस्तपैकी पारंपरिक अशा पद्धतीची आहे. अगदी असं वेगळं असं मोठं काय नाही आहे, पण न फाटणारी अशी पटकन टेस्टी अशी कशी काय ताकाची कढी बनते, ही साध्या सोप्या पद्धतीने सांगण्याचा खूप प्रयत्न केलेला आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. आणि चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरच सबस्क्राईब करा. करूया सुरुवात ताकाच्या कढीला. मी घरी दही वगैरे काही लावत बसलेली नाही, कारण का आज ताकाची कढी करायची होती आणि ताक घरी नव्हतं. त्याच्यामुळे मी मार्केटमधनं ताक घेऊन मग त्याची कढी बनवलेली आहे. असं काही नाही की घरातल्या दह्याचीच कढी छान होते. अगदी आपण मार्केटमधनं ताक घेऊन आलो त्याचीसुद्धा न फुटता कढी एकदम छान होते. हेच मी दाखवण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे. इथे अर्धा लिटर ताक घेतलं होतं मी. त्याच्यामध्ये मी 2 चमचे छोटे बेसन घेतलेलं आहे. बेसन आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि गोडव्यासाठी आपण इथे गूळ नाहीतर साखर यातला काहीतरी वापर करायचा आहे. तुम्हाला जे आवडतं गूळ किंवा साखर यातला घेतला तरी चालेल. आणि ताक आंबट किती असेल किंवा काय असेल त्याच्यावरती आपण गुळाचं आणि साखरेचं प्रमाण हे ठरवायचं असतं. पण म्हणजे जरी आंबट नसलं ना तरीसुद्धा गूळ किंवा साखर हे टाकल्याने थोडासा जो स्वीटनेस कढीला येतो ना तो खूप छान लागतो. त्यासाठी आपल्याला हे ताक आंबट आहे म्हणूनच टाकायचं असं नाही, तर कढी करताना हे गूळ किंवा साखर ही टाकायची. आता सगळ्या गुठळ्या आपल्या जाण्यासाठी आपण व्यवस्थित असं ते मिक्स करून घेऊया आणि सगळ्या आपल्या आहे त्या बेसनाच्या गुठळ्या घालून आपण हे अशा पद्धतीने ताक तयार केलेलं आहे. गूळ हळूहळू विरघळेल. आता आपण करूया फोडणीची तयारी. फोडणीसाठी इथे आपण घेतलेलं आहे तूप. कढी करताना कधी पण तुपाचाच वापर करायचा, तेलाचा वापर करायचा नाही. त्याने टेस्ट खूप छान येते आणि कढी आपली फुटतसुद्धा नाही. त्यामुळे शक्यतो तुपाचाच वापर करायचा. इथे आता थोडं हिंग, 1/4 टीस्पून जिरं, 1/4 टीस्पून मोहरी आणि 4-5 कढीपत्त्याची पानं टाकून घेऊया. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीरचा असा ठेचा तयार करून घेतला आहे, तो आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊया. तो आवर्जून टाकायचा, त्याने टेस्ट खूप छान येते कढीला. अजून आपण हळद टाकलेली नाही आहे, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे. आता सगळ्यात शेवटी हळद टाकायची. जेव्हा आपल्याला ताक आता फोडणीसाठी ओतायचं असेल ना तेव्हाच हळद टाकायची, म्हणजे जो कलर येतो ना तो खूप सुंदर येतो कढीसाठी. जो आपल्याला अगदी असं पिवळट जो कलर पाहिजे असतो ना तो कलर एकदम छान येतो. आपल्याला हळद ही फोडणीवर आधी टाकायची नाही. थोडासा गुळाचा खडा राहिला होता, तोही त्याच्यामध्ये आपण टाकून आता व्यवस्थित असं हे करायचं आहे. आता कसं आहे की कढी करताना ही नुसती डायरेक्ट आता आपण ठेवायची नाही गॅसवरती. त्याला उकळी येईपर्यंत अगदी 5 ते 10 मिनटाचं काम, असं मोठं काम नसतं. उकळी येईपर्यंत कढी छानपैकी ढवळत राहिली ना तर ती अजिबात फुटत नाही. अशीच ठेवून दिलीत ना तुम्ही तर ती फुटण्याचे चान्सेस असतात. आता इथे मी अजून अर्धा कप पाणी वाढवलेलं आहे, कारण का बेसन टाकल्यामुळे थोडासा घट्टपणा येतो जसं शिजायला सुरुवात होते त्यावेळेला. त्याच्यामुळे थोडं तुम्हाला कितपत पातळ पाहिजे त्यानुसार आपण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण ठेवायचे. इथे मी अर्धा कपच पाणी टाकलेलं आहे आणि आता व्यवस्थित असं त्याला उकळी येईपर्यंत ही कढी अशी आपण मध्ये मध्ये ढवळत राहायची आहे. आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर ही आवर्जून टाका, त्याने खूप छान टेस्ट येते. एकदम मस्तपैकी असं तिखटपणा वगैरे जो पाहिजे ना तो खूप छान येतो. आपण इथे अजून मीठ टाकलेलं नाही आहे. आपण आधी कढीला छानपैकी अगदी उकळी काढून घ्यायची आहे पूर्णपणे, त्याशिवाय आधी आपण इथे मीठ टाकलेलं नाही आहे. कढीला कलर बघा इतका सुंदर आलेला आहे ना, कारण आपण हळद आधीच टाकली असेल ना फोडणी करताना तेल गरम असतानाच, तर ती जराशी करपण्याचे चान्सेस असतात आणि तो पाहिजे तसा कलर येत नाही. आणि आपण बेसन टाकताना तेव्हा हळद टाकायची नाही आहे. आपल्याला असा छानपैकी कलर पाहिजे असेल ना तर हळद ही आपण ताक ओतायच्या अगदी काही सेकंद आधीच टाकायची. आता कढीला छानपैकी असं एकदम मस्तपैकी उकळी आलेली आहे. गॅस बंद केला आहे मी आणि आता आपण त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे. नंतर उशिरा सगळ्यात शेवटला अगदी मीठ टाकलं ना आणि असं ढवळून घेतलं गॅस बंद झाल्यानंतर तर कढी आपली अजिबात फुटत नाही, मस्तपैकी अगदी तयार होते. आणि अगदी 2 मिनटात तयार होणारी कढी आहे, त्यामुळे जेवणाच्या 2 मिनटं आधी जरी करायचं म्हटलं ना तरीसुद्धा एकदम सुंदर अशी कढी ही तयार होते.
त्याच्यामुळे ही ताकाची कढीची रेसिपी आवडली असेल ना तर मला नक्की कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही ताकाची कढी कशी वाटली ती, आणि अशा पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा की ही ताकाची कढी कशी. आणि आता उन्हाळ्यामध्ये अशी ताकाची कढी जेवणामध्ये असेल ना तर तो खूप छानपैकी आपल्याला अजिबात उन्हाचा त्रास होऊ शकत नाही. अशा पद्धतीने ही सुंदरशी मी ताकाची कढी दाखवलेली आहे की जी आपण बाहेर मार्केटमधनं ताक आणून त्याचीसुद्धा बनवू शकतो. की काय काय ना असं की मार्केटमधलं ताक आणलं आहे मग त्याची कढी फुटू शकते, तर असं काही होत नाही. एकदम सुंदर टेस्टी अशी आपली ताकाची कढी तयार होते. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा. चॅनलवर नवीन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन रेसिपीसोबत. थँक्यू.